गुड मॉर्निंग. तर आज मी सकाळी ब्रेकफास्टमध्ये बनवलं होतं इडली, चटणी, सांबार आणि डोसे. पण त्याआधी सकाळी सकाळी रेडी होऊन आत्र्याला घेऊन गेलो होतो आम्ही हॉस्पिटलला, कारण आज आत्र्याचे होते वॅक्सिन्स. घरी आल्यानंतर मी आधी घेतलं सांबार बनवायला, आणि आज मी सांबारमध्ये वापरणार होती शेवग्याची शेंग, गाजर, पिवळा भोपळा, कांदा, हिरवी मिरची, गवारीची शेंग आणि टोमॅटो. सगळ्यात आधी मी तेलामध्ये सगळ्या भाज्या शिजवून घेतल्या. तुम्ही 2 ते 3 वाफ त्याला देऊ शकता. त्यानंतर मी त्यात सांबार मसाला, लाल मिरची पावडर आणि थोडा चिंचेचा कोळ आणि चवीप्रमाणे तुमच्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये गोळही ॲड करू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये मी शिजलेली तुरीची डाळ घातली, आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. दुसरीकडे मी चटणीही बनवून घेतली, त्याला फोडणी दिली, आणि एकीकडे मी डोसे बनवायला घेतले आणि दुसरीकडे इडलीही बनवून घेतली. त्यानंतर मी घेतला ब्रेकफास्ट करायला, आणि सांबार खरंच खूप छान झालं होतं. प्रत्येकाची रेसिपी वेगळी आहे सांबार बनवायची, पण माझी अशी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण आवडेल. सगळं आवरून मी निघाले बाहेर, कारण मला जायचं होतं एका मीटिंगला. मीटिंग अटेंड केली, जुन्या फ्रेंड्सला भेटले, मस्त अशी कोल्ड कॉफी प्यायले. पण घरी यायला खूप उशीर झाला होता. म्हणून तेच म्हणाले, चल जरा बाहेरच जाऊ डिनर करायला. आणि बाहेर जायचं म्हटलं की माझी खारुताई खूप जास्त एक्सायटेड असते. माझ्या आयुष्यातला एक बेस्ट डिसिजन कुठला असेल तर तो म्हणजे नितीशसोबत लग्न करणं. माझ्या चेहऱ्याच्या एका एक्सप्रेशनवरून त्यांना कळतं की मी आज किती थकून आले आहे. आणि ते लगेच म्हणाले, चल आज बाहेर जाऊ डिनर करायला. हा समजूतदारपणा एका पार्टनरमध्ये लागतो ना, आणि तो समजूतदारपणा माझ्या नितीशमध्ये भरपूर आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.